नमस्कार. हेलन केलर यांच्या माझी जीवन कहाणी या आत्मचरित्राचं आपण क्रमशः वाचन करतोय. आजचा भाग आहे आणखी अभ्यास. 1896च्या ऑक्टोबरमध्ये मी केम्ब्रिज स्कूलमध्ये प्रवेश घेतला. ही शाळा मुलींसाठी होती. रॅडक्लिफ कॉलेजात जाण्यासाठी इथल्या परीक्षात उत्तीर्ण व्हायलाच हव्यात असा नियम होता. मी अगदी लहान असताना वेलस्ली या गावी गेले होते. मी मोठी झाल्यावर कॉलेजला जाणार, त्यातही हार्वर्डमध्ये असं म्हटल्यावर इथली माझी मित्रमंडळी आश्चर्यचकित झाली. त्यांनी विचारलं, पण हार्वर्डच का, वेलस्लीच्या कॉलेजात का नाही? ह्या प्रश्नावर माझं उत्तर होतं, वेलस्लीमध्ये फक्त मुलीच असतात ना. कॉलेजमध्ये जाण्याचा विचार माझ्या अंतरंगात खोलवर रुजला होता. मोठी होऊ लागले तसतशी मी त्या विचारानं तळमळू लागले. या तळमळीमुळे ज्या दिसतं, ऐकू येतं अशा सर्वसाधारण मुलींची स्पर्धा करून पदवी मिळवावी अशी ओढ मला लागली. अर्थात माझे हे स्पर्धक म्हणजे माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीच होत्या. मला केम्ब्रिज स्कूलमध्ये पाठवण्याचा निर्णय पक्का झाला. हार्वर्डमध्ये जाण्याचं माझं बालपणापासूनचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा तो एक जवळचा मार्ग होता. केम्ब्रिज स्कूलमध्ये बाई माझ्याबरोबर राहणार होत्या. माझ्याबरोबर वर्गात बसून वर्गात शिकवलेलं त्यांनी मला माझ्या बोटांच्या भाषेत समजावून द्यायचं असं ठरलं. थोडक्यात त्यांच्याकडे दुभाषाचं काम होतं. माझ्या शिक्षकांना माझ्यासारख्या अपंग विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव नव्हता. त्यांच्याशी संवाद साधण्याचा एकमेव मार्ग माझ्याकडे होता, तो म्हणजे त्यांच्या ओठांच्या हालचाली जाणून घेणं. इंग्रजी इतिहास, इंग्रजी साहित्य, जर्मन, अंकगणित आणि लॅटिन हे विषय पहिल्या वर्षी होते. बाईंनी माझं इंग्रजी चांगलंच घोटवून तयार करून घेतलं होतं. इंग्रजीसाठी नेमलेल्या पुस्तकांची जर का तपशीलवार माहिती करून घेतली तर मला तेवढं पुरेल हे माझ्या शिक्षकांनी लगेच हेरलं. काही माझ्या जमेच्या बाजू असल्या तरी माझ्या प्रगतीच्या दृष्टीने काही अडचणी होत्या. पुस्तकातलं सगळंच माझ्या हातावर लिहून मला समजावून देणं बाईंना शक्य नव्हतं. अंधांसाठी असलेली उठावदार अक्षरांची क्रमिक पुस्तकं वेळेवर मला मिळणं फार अवघड होतं. पुस्तकं मिळेपर्यंत मला लॅटिनचे धडे ब्रेलमध्ये उतरून घ्यावे लागले. लवकरच माझ्या शिक्षकांना माझं मोडकं तोडकं बोलणं कळायला लागलं. त्यामुळे ते माझ्या प्रश्नांना आस्थेनं उत्तर देत आणि माझ्या चुका देखील दुरुस्त करत. बाई रोज माझ्याबरोबर वर्गात बसायच्या. शिक्षक जे जे शिकवतील ते मला माझ्या हातावर बोटाने अक्षरं जुळवत सांगायच्या. बाईंची चिकाटी खरोखरच दांडगी म्हटली पाहिजे. माझ्या अभ्यासाच्या वेळेतही त्या मला नवीन नवीन शब्द समजावून सांगायच्या, टिपणं वाचून दाखवायच्या. उठावदार उंचावलेली अक्षरं नसलेली पुस्तकंही त्यांना पुन्हा पुन्हा मला वाचून दाखवायला लागायची. हे काम किती कंटाळवाणं आहे याची कल्पनाच केलेली बरी. माझ्या जर्मन शिक्षिका होत्या फ्राऊ ग्रोटे, तर केम्ब्रिज स्कूलचे मुख्याध्यापक होते मिस्टर गिलमन. मला शिकवण्यासाठी ह्या दोघांनी बोटांची भाषा शिकून घेतली. त्यामुळे आता बाईंना थोडी विश्रांती मिळायची. इथे प्रत्येकजण आम्हाला मदत करायला तत्पर होता. सगळेच प्रेमळ होते, पण बाईंच्या सहवासाची जादू काही वेगळीच होती. त्यांच्यामुळे कंटाळा पडून जायचा, अभ्यासात आनंद वाटायचा. या शाळेत मला पहिल्यांदा सर्वसाधारण म्हणजे ज्यांना दिसतं आणि ऐकूही येतं अशा मुलींचा सहवास लाभला. शाळेलगत काही सुरेख इमारती मुलींना राहण्यासाठी बांधल्या होत्या. त्यातल्याच एका इमारतीत मी इथल्या काही मुलींबरोबर राहत होते. इथं अगदी घरगुती वातावरण होतं. मी या मुलींच्या बऱ्याच खेळांमध्ये भाग घ्यायचे. बर्फात आम्ही मजेत खेळायचो, लांबवर फिरायला जायचो, अभ्यासावर चर्चा करायचो आणि एखादी गोष्ट आवडली तर मोठ्यांनी वाचन देखील करायचो. काही मुली माझ्याशी बोलायलाही शिकल्या. ख्रिसमसच्या सुट्टीत आई आणि मिल्ड्रेड माझ्याबरोबर राहायला आल्या. नंतर गिलमन यांनी मिल्ड्रेडला आमच्या शाळेत शिकायचीच परवानगी दिली. त्यामुळे ती माझ्याबरोबर राहिली. पुढचे 6 महिने क्वचितच आम्ही एकमेकींना सोडून राहिलो. आम्ही एकत्र अभ्यास करायचो आणि खेळायचो. रॅडक्लिफ कॉलेजात जाण्यासाठी द्यावी लागणारी माझी पूर्वपरीक्षा 29 जून ते 3 जुलै 1897 ह्यामध्ये पार पडली. मी सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण झालेच, पण इंग्रजी आणि जर्मनमध्ये मला विशेष श्रेणी मिळाली. सकाळी 9 वाजता हार्वर्डहून प्रश्नपत्रिका यायची. त्या कामासाठी नेमलेला एखादा माणूस प्रश्नपत्रिका घेऊन रॅडक्लिफला यायचा. प्रत्येक परीक्षार्थीला नंबर दिला जायचा. माझा नंबर 233 होता. अर्थात मी माझी उत्तरपत्रिका टाईपरायटरवर लिहिल्यामुळे मला नंबर दिलेला असला तरी माझं नाव लपून राहणं अशक्य होतं. मी माझी परीक्षा एका वेगळ्या खोलीत द्यायची.
कारण टाईपरायटरच्या आवाजाचा इतर मुलींना कदाचित त्रास झाला असता. गिलमन मला स्वतः प्रश्नपत्रिका वाचून दाखवायचे. माझ्या परीक्षेत व्यत्यय येऊ नये म्हणून एक माणूस खोलीभर लक्ष ठेवायलाही ठेवलेला होता. प्रश्नपत्रिका पहिल्याच दिवशी जर्मनची परीक्षा होती. प्रश्नपत्रिका तशी अवघड होती. मला आवश्यक वाटेल ते बदल तिथे मी करायला सुचवल्यावर गिलमन तिथे दुरुस्त्या करायचे. एकूण परीक्षा व्यवस्थित झाली. केम्ब्रिज स्कूलच्या 2 परीक्षांमध्ये अंतिम परीक्षेपेक्षा ह्या पूर्वपरीक्षेत मला 2 कारणांमुळे गुण जरा जास्त मिळाले. एक कारण म्हणजे पूर्वपरीक्षेत गिलमन यांनी मी लिहिलेल्या उत्तरपत्रिका मला वाचून दाखवल्यामुळे त्या मी दुरुस्त करू शकले. अंतिम परीक्षेच्या वेळी मला उत्तरपत्रिका वाचून दाखवायला माझ्याबरोबर कोणीच नव्हतं. आणि दुसरं कारण म्हणजे पूर्वपरीक्षेसाठी असलेल्या काही विषयांची तयारी गिलमन यांनी माझ्याकडून करून घेतली होती. शाळा सुरू होण्याआधीच त्यांनी मला हार्वर्डच्या प्रश्नपत्रिका सोडवायला दिल्या होत्या. एकूण परीक्षेच्या दिव्यातून मी झपाट्यानं बाहेर पडले एवढं खरं. धन्यवाद.